चंदगड विधानसभा मतदारसंघात 5 बलाढ्य उमेदवार निवडणूक रिंगणात होते। त्यामुळे चंदगडमध्ये नेमकं कोण बाजी मारणार याबाबत जोरदार चर्चा होती। अनेक तर्कवितर्क लढवण्यात आले, पण या सगळ्याला फाटा देत भाजपचे बंडखोर उमेदवार शिवाजी पाटील यांनी निर्विवाद वर्चस्व राखत मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला। सर्वांचेच अंदाज फोल ठरवत चंदगडच्या शिवाभाऊंनी बलाढ्य उमेदवारांचा पराभव करत विजय संपादन केला। भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू शिलेदार असणाऱ्या शिवाजी पाटील यांचा महायुतीलाच पाठिंबा असेल अशी अटकळ व्यक्त होतीये। चंदगड विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून राजेश पाटील, महाविकास आघाडीकडून नंदाताई बाभुळकर, भाजपचे बंडखोर शिवाजी पाटील, काँग्रेसचे बंडखोर अप्पी पाटील आणि जनसुराज्यचे मानसिंग खोराटे निवडणूक रिंगणात होते। त्यामुळे चंदगडमध्ये प्रचंड चुरस निर्माण झाली होती। आज सकाळी 7 वाजता गडिंग्लजमधील पॅव्हेलियन हॉलमध्ये मतमोजणी सुरू झाली। कोळिंद्रे जिल्हा परिषद मतदारसंघातून राजेश पाटील यांना सर्वाधिक मताधिक्य मिळेल, त्यांच्या पाठोपाठ नंदाताई बाभुळकर राहतील आणि शिवाजी पाटील 4थ्या क्रमांकावर राहतील असा सर्वांचा कयास होता। मात्र शिवाजी पाटील यांना याच मतदारसंघातून मताधिक्य मिळालं। त्यामुळे शिवाजी पाटील यांच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढला। शिवाजी पाटील यांनी सुरुवातीपासून घेतलेली मतांची आघाडी शेवटपर्यंत कमी झालीच नाही। प्रत्येक फेरीमध्ये शिवाजी पाटील यांचं मताधिक्य वाढत गेलं। केवळ 7व्या फेरीमध्ये त्यांचं मताधिक्य घटलं, पण त्यानंतर शिवाजी पाटील यांनी मागे वळून बघितलं नाही। 28व्या फेरी अखेर शिवाजी पाटील यांनी 24,178 अशी आघाडी घेत 83,653 मतं मिळवली, तर विद्यमान आमदार राजेश पाटील यांना 59,475 मतं आणि नंदाताई बाभुळकर यांना 46,487 मतं मिळाली। टपाली मतदानात शिवाजी पाटील यांना 601, राजेश पाटील यांना 645, नंदाताई बाभुळकर यांना 772, अप्पी पाटील यांना 172 आणि मानसिंग खोराटे यांना 87 मतं मिळाली। त्यामुळे शिवाजी पाटील यांचा निर्विवाद विजय झाला। पूर्ण चंदगड, आजरा, गडिंग्लज भागातले सगळे माझे सहकारी, आमचे फौजी बाबा, आमच्या लाडक्या बहिणी, आमचा युवा आणि सामान्यातला आमचा शेतकरी बांधव आणि गरीब माझा सर्व हा एक घराणेशाही विरोधात हा जनमानसातला विजय होता आणि म्हणून खूप आनंदी आहे की आज सामान्यातला सामान्य म्हणून जागृत झाला आणि याच्या पुढच्या सगळ्याच ह्या निवडणुका अशाच होतील ही अपेक्षा होती। चंदगड मतदारसंघात चुरस होईल अशी अपेक्षा होती, पण अपक्ष उमेदवार शिवाजी पाटील यांनी सर्वांनाच धक्का देत पहिल्या फेरीपासून निर्विवाद वर्चस्व राखत विजयाची माळ अक्षरशः खेचून आणली।